students, in the last video we discussed property of ratio of areas of two triangles. Now here we are going to learn about basic proportionality theorem. The statement is, if a line parallel to a side of a triangle intersects remaining two sides in two different points, then the line divides that sides in the same ratio. Now we are going to see the same statement with respect to this figure. In a triangle, if a line is parallel to one side, intersect the other two sides in two distinct points, then that line divides these two sides in equal ratio. That we have to prove. So given in a triangle ABC, line DE is parallel to BC, then we have to prove AD is to DB is equal to AE is to EC. Now the third step is construction. Here we have to draw segment BE and segment CD. So segment BE and segment DC. Then next step, proof. So in triangle ADE and triangle BDE, पहा ट्रायंगल ADE आणि हा ट्रायंगल BDE हे दोन ट्रायंगल फक्त आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे. तर यामध्ये या ठिकाणी जर अशा पद्धतीने परपेंडिक्युलर काढला तर तो परपेंडिक्युलर हा ट्रायंगल ADE साठी अल्टिट्यूड होईल. त्याच बरोबर तोच सेगमेंट हा BDE साठी पण अल्टिट्यूड होईल. म्हणजेच या ठिकाणी हे जे दोन ट्रायंगल आहेत, these two triangles are with the equal height. So here height is equal. So by property of ratio of areas of two triangles, we can write area of triangle ADE is to area of triangle BDE is equal to AD is to DB. Step number 1. या ठिकाणी याचं कारण लिहिता येईल, ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट. हे झालं स्टेप नंबर 1. आता त्याच पद्धतीने या साइडला पण हा ट्रायंगल ADE आणि दुसरा ट्रायंगल घ्यायचा आहे CDE. याचं नाव आपण CDE म्हणलं तरी चालेल किंवा CD म्हणलं तरी चालेल, काही अडचण नाही. मग अशा पद्धतीने जर या ठिकाणी परपेंडिक्युलर काढला तर हा जो परपेंडिक्युलर आहे हा ट्रायंगल ADE साठी अल्टिट्यूड होईल किंवा हाइट होईल. त्याच बरोबर तोच सेगमेंट हा CED साठी पण अल्टिट्यूड होईल. म्हणजेच या ठिकाणी हे जे दोन ट्रायंगल आहेत ADE आणि CDE या दोघांची हाइट इक्वल होईल. मग या ठिकाणी हे झाले ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट. मग सिमिलरली in triangle ADE and triangle CDE, we can write area of triangle ADE is to area of triangle CDE is equal to AE is to EC. मग या ठिकाणी दोघांची हाइट जर सेम असेल तर ही जर हाइट असेल तर AE हा बेस होणार आहे. याचा अर्थ या ठिकाणी AE बेस होईल, त्याच बरोबर ट्रायंगल CDE मध्ये EC बेस होईल.
मग या ठिकाणी हा रेशो होईल AE इज टू EC. स्टेप नंबर 2. या ठिकाणी पण कारण तेच राहील, ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. यानंतर आपल्याला तिसरी जोडी घ्यायची आहे, ट्रायंगल BDE आणि ट्रायंगल CDE. तर ते आपण इन ट्रायंगल ADE and triangle in triangle BDE and triangle CDE base is same. या ठिकाणी बेस सेम आहे, that is segment DE we are going to consider as कॉमन बेस. हा बेस गृहीत धरणार आहेत. मग या ठिकाणी अल्टिट्यूड काय होईल किंवा हाईट काय होईल, तर या ठिकाणी आपल्याला असा परपेंडिक्युलर गृहीत धरावा लागेल. त्याच पद्धतीनं या ठिकाणी पण आपण अशा पद्धतीनं परपेंडिक्युलर गृहीत धरू शकतो. मग ह्या दोन लाईन पॅरलल लाईन आहेत, याचा अर्थ द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दीज टू पॅरलल लाईन्स रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर. या ठिकाणी या दोन लाईन मधलं अंतर कुठेही मोजलं म्हणजे या ठिकाणचं अंतर आणि या ठिकाणचं अंतर हे दोन्ही सारखं असणार आहे. याचा अर्थ या दोघांची हाईट इक्वल असणार आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स रिमेन्स कॉन्स्टंट. सो दॅट स्टेटमेंट वी कॅन राईट फॉर आवर अंडरस्टँडिंग. परपेंडिक्युलर डिस्टन्स between parallel lines remains constant. मग याचा अर्थ आपण काय लावला, तर या दोघांची हाईट इक्वल आहे या दोन ट्रायंगलची. मग देअरफॉर हाईट इज इक्वल. मग हे दोन ट्रायंगल जे आहेत, ट्रायंगल BDE आणि CDE, हे दोन कशा पद्धतीचे ट्रायंगल झाले, विथ कॉमन बेस अँड इक्वल हाईट. मग या ठिकाणी याची कंडिशन होणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल BDE इज टू एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज इक्वल टू 1:1. मग therefore we can write area of triangle BDE is equal to area of triangle CDE. स्टेप नंबर 3. हे दोन एरिया इक्वल आहेत. मग याचा वापर आपण या दोन्ही इक्वेशन मध्ये करणार आहोत. पहा, या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल BDE आहे आणि या इक्वेशन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल CDE आहे. पण या दोन्हींची वरची बाजू जर पाहिली तर सारखीच आहे आणि खालची बाजू जी आहे ती आपण या इक्वेशन प्रमाणे सारखी आहे असं सांगू शकतो. याचा अर्थ फ्रॉम 1 to 3, फ्रॉम इक्वेशन 1 to 3 we can write area of triangle ADE is to area of triangle BDE is equal to area of triangle ADE is to area of triangle CDE. हे दोन्ही रेशो सारखे झाले. हे इक्वेशन 1 to 3 चा वापर करून. मग याला इक्वेशन नंबर 4 लिहायचं. आता हे दोन रेशो सारखे झाले, पण हे दोन रेशो या इक्वेशन मध्ये आहेत दोन ठिकाणी. मग याचा अर्थ हे दोन्ही रेशो सारखे झाले. मग या ठिकाणी लिहिता येईल, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 4 we get 1, 2 and 4 we get AD is to DB is equal to AE is to EC. So in this way we can prove basic proportionality theorem. Now we are going to learn converse of basic proportionality theorem. Now its proof is not there in our syllabus.
only we have to go through the statement of this theorem. So if a line divides two sides of a triangle in a equal ratio, then that line is parallel to the third side. That means in triangle ABC, this line divides these two sides in equal ratio, then that line is parallel to third side. म्हणजे या लाईन मुळे या AB आणि AC चे जे दोन भाग झालेले आहेत त्याचा रेशो हा हे जर इक्वल असतील तर त्या ठिकाणी ती लाईन DE ही BC ला पॅरलल असते. तर या अशा या स्टेटमेंटचा वापर आपल्याला उदाहरण सोडवत असतानाही करायचा आहे. तर त्यावेळी लक्षात काय घ्यायचं, AD:DB आणि AE:EC हे दोन रेशो इक्वल आले तर ही लाईन याला पॅरलल, आणि हे दोन रेशो इक्वल आले नाही तर ही लाईन BC ला पॅरलल नसणार आहे. तर अशा पद्धतीने याचा वापर आपल्याला उदाहरण सोडवत असताना करायचा आहे. नाउ वी आर गोइंग टू लर्न द application of basic proportionality theorem, that is angle bisector property. The statement is the bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. So here given in triangle ABC, ray CE is bisector of angle ACB. This is given. Then we have to prove. पहा काय प्रूव्ह करायचं आहे. The bisector of an angle divides the side opposite to that angle. म्हणजेच AE is to EB. AE is to EB हा रेशो आहे इज इक्वल टू द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड्स. मग या ट्रायंगलच्या रिमेनिंग टू साइड्स आहेत AC आणि BC. तर AC इज टू BC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. थर्ड स्टेप आहे कंस्ट्रक्शन. नाउ द कंस्ट्रक्शन इज ड्रॉ a line parallel to ray CE through point B. या पॉइंट B मधून या CE रे जो आहे याला पॅरलल एक लाईन काढायची आहे. such that again such that it intersect ray AC in point D आणि डॅश कॉमा करून लिहायचं A-C-D. तर अशा पद्धतीने ही जी लाईन आहे ज्यावर आपण पॉइंट D घेतला आहे तो पॉइंट हा रे AC ला पण या पॉइंट D मध्ये इंटरसेक्ट करतो. अशा पद्धतीने हे घेतला आहे. यानंतर प्रूफ. रे CE is parallel to line BD. CE आणि BD हे दोन्ही पॅरलल आहेत. मग याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल CDE. ACE congruent angle CDB. हे झालं स्टेप नंबर 1. याला कारण लिहायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. सिमिलरली ज्या पद्धतीने हे झाले
करस्पॉन्डिंग अँगल, आणि त्याच पद्धतीने हे दोन अँगल जे होतात ते आहेत अल्टरनेट अँगल्स. मग अँगल ECB कॉन्ग्रुएंट अँगल CBD स्टेप नंबर 2, याला कारण लिहायचं आहे अल्टरनेट अँगल्स. बट अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल ECB स्टेप नंबर 3, याला आपण कारण लिहू शकतो गिव्हन. Therefore from 1, 2 and 3 we can write. पहा आता अजून एकदा पुन्हा रिपीट करू. पहिल्या स्टेप मध्ये आपण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले, दुसऱ्या स्टेप मध्ये आपण हे अल्टरनेट अँगलची जोडी कॉन्ग्रुएंट दाखवली, पण हीच जोडी कॉन्ग्रुएंट असल्यामुळं ही जोडी सुद्धा कॉन्ग्रुएंट होते. ही आहे ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. तर या ठिकाणी लिहिता येईल अँगल CDB कॉन्ग्रुएंट अँगल CBD स्टेप नंबर 4. मग पुढची स्टेप इन ट्रायंगल CDB अँगल CDB congruent angle CBD. This is from 4. Therefore we can write. पहा हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले, याचा अर्थ सेगमेंट CD आणि सेगमेंट CB हे कॉन्ग्रुएंट झाले. Therefore सेगमेंट CD कॉन्ग्रुएंट सेगमेंट CB स्टेप नंबर 5, आणि याला कारण लिहायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. तर अशा पद्धतीने हे दोन सेगमेंट हे कॉन्ग्रुएंट झाले. आता मोठा ट्रायंगल घ्यायचा, ट्रायंगल ABD. यामध्ये लाइन CE इज पॅरलल टू BD. सो इन ट्रायंगल ABD लाइन CE is parallel to segment BD. Therefore by basic proportionality theorem, त्याला आपण शॉर्ट मध्ये BPT लिहितो, बेसिक प्रोपोर्शनल थिअरम प्रमाणे या ठिकाणी आलं AE is to EB is equal to AC is to CD. स्टेप नंबर 6. मग या ठिकाणी आपण CB आणि CD कॉन्ग्रुएंट आहेत, मग CD च्या जागी आपण हे CB या ठिकाणी लिहू शकतो. मग या ठिकाणी लिहायचं AE is to EB is equal to AC is to CB. AC is to CB. पहा जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं AE is to EB is equal to AC is to BC. BC किंवा CB लिहिलं काही अडचण नाही या ठिकाणी. Now we are going to learn property of three parallel lines. The statement is the ratio of intercepts made on any one transversal by three parallel lines is equal to the ratio of intercepts made on any other transversal by the same parallel lines. या तीन पॅरलल लाईन आहेत आणि या दोन ट्रान्सव्हर्सल आहेत, एक्स आणि वाय या दोन लाईन ज्या आहेत ते ट्रान्सव्हर्सल आहेत. तर तेच आपण या ठिकाणी लिहिलं आहे लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N, थ्री पॅरलल लाईन्स, आणि लाईन X and line Y are the transversals. Now the construction is we have to draw segment CP. So draw segment CP
intersecting line M in point D. Then proof. In triangle CAP line BD is parallel to segment AP. या तीन लाईन एकमेकांना पॅरलल आहेतच. मग ही जी लाईन आहे ती AP सेगमेंट AP ला पॅरलल असेल. मग या ठिकाणी BPT नुसार आपल्याला लिहिता येईल CB is to AB. CB is to AB is equal to CD is to DP. हे झालं बाय BPT. यालाच आपण इन्व्हर्टेंडो करून घेऊ. तर हे झालं AB is to BC is equal to DP is to CD. स्टेप नंबर 1. यानंतर सिमिलरली in triangle PCR line DQ parallel segment CR. ही जी लाइन आहे ती या लाइनला पण पॅरलल आहे. तर सेगमेंट DQ पॅरलल साइड CR. therefore we can write DP upon DC किंवा CD is equal to PQ upon QR. This is equation number 2, and here we can write by BPT. Therefore from 1 and 2 पहा दोन्ही इक्वेशन मध्ये AB is to BC is equal to DP is to CD आणि इथं DP is to CD is equal to PQ is to QR. So from 1 and 2 we can write AB is to BC is equal to PQ is to QR, and in this way we can explain this property of three parallel lines. We have to go through all these properties for solving different examples. Now this is first question from exercise 1.2. Here we have to find out whether this ray PM is bisector of angle QPR or not. हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी माहिती आहे की अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी मध्ये या अँगल बायसेक्टर मुळे जे दोन भाग तयार होतात याचा रेशो आणि या दोन रिमेनिंग साइडचा रेशो जर इक्वल आला तर हा रे पीएम हा बायसेक्टर आहे. तर या ठिकाणी हे दोन्ही रेशो इक्वल येतात का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा हे दोन्ही रेशो आपण घेऊ. QM is to MR. तर 3.5 is to 1.5. याला आपण 35 is to 15 म्हणजे थोडक्यात आपण या ठिकाणी दशांश चिन्ह एक अंकाने सरकवलं. मग या ठिकाणी दोन्हीलाही 5 न भाग जातो. तर 5 7 35 आणि 5 त्रिक 15. हे झालं स्टेप नंबर 1. QM is to MR. आता त्याच पद्धतीने उरलेल्या दोन साइडचा रेशो घ्यायचा. PQ is to PR. PQ is to PR. पहा वरचा रेशो घेत असताना ज्या व्हर्टेक्स पासून सुरुवात केली आहे त्याच व्हर्टेक्स पासून रिमेनिंग टू साइड्सचा पण रेशो तयार करायचा आहे. मग QM is to MR म्हणलं तर त्याच वेळेस QP is to PR. QP म्हणण्याच्या ऐवजी आपण याला PQ म्हणायलो आहेत.
तर PQ is to PR. So this ratio is 7:3. याला सिंप्लिफाय करायची गरज नाही. तो from 1 and 2 we can write QM is to MR is equal to PQ is to PR. Therefore ray PM is bisector of angle QPR. So in this way we can solve this. Now the second example from the same question. Here also we have to go with the same steps. पहा या ठिकाणी हा आपल्याला बायसेक्टर दाखवायचा आहे. मग या पॉइंट पासून आपण सुरुवात करणार आहोत रेशो घेण्यासाठी. तर RM is to MQ. RM is to MQ हा रेशो 6:8. याला सिंप्लिफाय केलं तर 3:4. याला स्टेप नंबर 1 म्हणा. आणि दुसरा रेशो RP is to PQ हा रेशो 7:10. स्टेप नंबर 2 त्याला सिंप्लिफाय करता येत नाही. मग from 1 and 2 we can write RM is to MQ is not equal to RP is to PQ. इक्वल नाही याचा अर्थ रे PM हा बायसेक्टर नाही. मग therefore रे PM is not bisector of angle QPR. Now this is second example. Here these values are given. Then we have to prove whether this MN is parallel to QR or not. That we have to show here. So for that here we have to take ratio PM is to MQ. पण या ठिकाणी आपल्याला MQ न देता PQ दिलेली आहे. तर त्यातून आपल्याला MQ ही किंमत काढून घ्यावी लागेल. मग त्यासाठी सोल्युशन MQ is equal to PQ minus PM. या ठिकाणी त्याचं रिझन लिहू शकतो आपण P-M-Q. मग किमती ठेवू 25 minus 15 that is 10. MQ is equal to 10. त्याचबरोबर आता या साईडला PR दिलेली आहे आणि NR दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला PN काढावी लागेल. मग PN is equal to PR minus NR. या ठिकाणी लिहू शकतो P-N-R. मग किमती ठेवू या ठिकाणी 20 minus 8 that is 12. PN is equal to 12. मग पुढं PM is to MQ. This ratio PM is to MQ हा रेशो होतो 15:10. याला सिंप्लिफाय केलं तर 3:2. इक्वेशन नंबर 1. त्याचबरोबर या साईडचा रेशो घ्यायचा आहे PN is to NR. PN is to NR is equal to PN is 12 and NR is 8. So it is 3:2. Step number 2. मग पुढं from 1 and 2 या ठिकाणी रेशो व्हॅल्यू सेम आहेत. याचा अर्थ हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. सो PM is to MQ is equal to PN is to NR. Therefore by converse of BPT we can write segment MN parallel segment QR. म्हणजे हे दोन सेगमेंट पॅरलल आहेत कॉन्व्हर्स ऑफ BPT या थेरम नुसार. Now this is example number 3. In this example
triangle MENP is there in which NQ is bisector of angle MENP, then we have to find out this X, that means PQ. या ठिकाणी अँगल बायसेक्टर दिसतो आहे, याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरावी लागू शकते. मग सोल्युशन इन ट्रायंगल MENP NQ is bisector of angle MENP, therefore by angle bisector property, by angle bisector property. पहा या ठिकाणी सुरुवात करू आपण. MQ is to PQ, MQ is to PQ या ठिकाणी सुरुवात केली आहे. मग रिमेनिंग साइडचा रेशो करत असताना सुद्धा या ठिकाणी सुरुवात करायची. सो MN is to NP. आता या ठिकाणी किमती ठेवायच्या. MQ 2.5, PQ X is equal to MN 5, NP 7. Now take cross multiplication. So 5 multiplied by X is equal to 2.5 multiplied by 7. So X is equal to 2.5 multiplied by 7 divided by 5. 5 ones are 5. We cannot divide this 2 by 5. So we will consider 25. So 5 5s are 25. So 0.5 into 7. Multiplication of these two numbers 5 and 7, it will be 35, and we have to place decimal point, so that will be here 3.5. X is equal to 3.5, and X is a symbol used for segment PQ. So here we can write PQ is equal to 3.5 units. So in this way we can solve these examples.